नमस्कार. अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, 6 जानेवारी 2026 रोजी वर्षातली पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे. संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ खूप महत्त्वाची मानली जाते. तर यंदा चंद्रोदयाची वेळ काय असेल तर मंडळी, संकष्टी चतुर्थीची सुरुवात होणार आहे हे 5 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:47 त्यासोबतच चतुर्थी तिथीची समाप्ती 6 जानेवारी रात्री 9:55 होणार आहे. चतुर्थीमध्ये चंद्रदर्शन अतिशय महत्त्वाचे मानले जाते, त्यामुळे चंद्रोदयाची वेळ आपण पाळावी. तर 6 जानेवारी रोजी रात्री 8:50 पासून ते 9 वाजेपर्यंत चंद्रोदयाची वेळ असणार आहे. शहरानुसार थोडाफार फरकाने वेळ बदलू शकते. वेळेनुसार चंद्राचे दर्शन आपण घ्यावे आणि चंद्राला अर्घ्य देऊन पूजा करावी. तसेच श्री गणेशांची ही आरती पूजा करून मग मोदकांचा तसेच आपण जे काही सात्विक जेवण बनवलं असेल त्याचा नैवेद्य अर्पण करावा आणि मग आपण व्रत उपवास सोडावा. अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीचे व्रत संपन्न केले जाते. तर मंडळी, 6 जानेवारी रोजी वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आपण साजरी करणार आहोत. अंगारकी संकष्टी चतुर्थी बद्दल महत्त्वाचे सांगायचे झाले तर अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास केल्याने 21 संकष्टी चतुर्थी केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं. इतके या व्रताचे महत्त्व आहे. तर मग कुठली अशी गोष्ट आहे की ती या अंगारकी संकष्टीच्या दिवशी आपण करायला हवी, ज्याने तुमची मनोकामना पूर्ती नक्कीच होईल आणि विघ्नहर्त्याच्या कृपेने कुटुंबातील सर्व संकट दुःख निवारण होऊन कुटुंबात सुख समृद्धी नांदेल. तर मंडळी, ज्यावेळी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. मंगळ हा भारद्वाज ऋषींचा पुत्र होता. भारद्वाज ऋषींनी ज्या ठिकाणी संतान गणेश व्रत आणि उग्र तपश्चर्या केली होती ते स्थान नर्मदा नदीचे काठ होते. याच ठिकाणी मंगळाने एक भव्य दशभुजा म्हणजेच 10 हातांचा गणपती बनवून मंदिर उभारलं. या गणपतीला मंगलमूर्ती असं नाव दिलं गेलं. या गणपतीच्या आशीर्वादाने मंगलमूर्तींची स्थापना करणारा तो मंगळ किंवा मंगल असे नाव या भौमाला पडलं आणि आगीसारखा रंगाने लाल असणाऱ्या मंगळाला अंगारक असेही नाव मिळालं. गणपतीच्या आशीर्वादाने अंगारकी व्रताची सुरुवात झाली आणि म्हणून हे नाव मंगळाची आठवण करून देते. म्हणून पत्रिकेत मंगळ दोष असल्यास अंगारकी संकष्टीचे व्रत करण्याचा उपाय सुचवला जातो. यामुळे मंगळ दोषांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. अंगारकी संकष्टीचे हे व्रत कोणीही भक्त करू शकतं. स्त्री असेल पुरुष कोणीही हे व्रत करू शकतो. वयाची कुठलीही मर्यादा या व्रताला नसते. अंगारकी संकष्टी चतुर्थीला घरीच आपण गणेशांची पूजा करावी. अगदी पंचोपचारे पूजा केली तरीही चालते. श्री गणेशांचा मंत्रांचा जप आपण करावा. त्यासोबतच स्तोत्रांचं पठण करावं. शक्य असल्यास गणेश पुराणाचेही पठण करावं आणि जागरूक गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशांचे मनोभावे दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करावी. दुर्वा, लाल फुलं तसेच मोदक अर्पण करावेत. दिवसभर उपवास करावा आणि उपवास करताना सात्विक आहार घ्यावा. फळ, दूध या प्रकारे तुम्ही पदार्थ खाऊ शकता. तामसिक भोजन या दिवशी करू नये. तेलकट तूपकट पदार्थही सेवन करू नयेत. मंडळी, तुमच्या इच्छापूर्तीसाठी मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण काय करावं तसेच या व्रताची सांगता कशी करावी तर अनेक जण संकल्पयुक्त 5, 7, 11 किंवा 21 या संख्येमध्ये अंगारकी चतुर्थीचे व्रत आचरण करतात आणि मग उद्यापन करून या व्रताची सांगता केली जाते. त्यासोबतच अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे सोडावे तर संध्याकाळी चंद्रदर्शन करून आणि चंद्राला अर्घ्य अर्पण करून मग श्री गणेशांची आरती पूजा करून गणपती प्रिय मोदकांचा नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो. उपवास सोडताना सात्विक भोजन ग्रहण करावं. कांदा लसूण विरहित आपण नैवेद्य तयार करावा आणि विशेष म्हणजे श्री गणेशांच्या नैवेद्यामध्ये मोदक आणि खिरापत आपण आवर्जून अर्पण करावी. गणेशांच्या सायंकाळच्या नैवेद्यामध्ये तुम्ही मोदक आणि खिरापत ठेवली तर त्याचे चांगले फळ आपल्याला पाहायला मिळतात, कारण ही दोन्ही पदार्थ श्री गणपती प्रिय मानली जातात. गणेशांच्या सायंकाळच्या नैवेद्यामध्ये तुम्ही जो काही सात्विक स्वयंपाक बनवलेला असेल त्याचाही नैवेद्य अर्पण करावा. यामुळे केलेले व्रत पूर्ण सफल होते असेही मानले जाते आणि मग आपण श्री गणेशांची आरती पूजा करून मग व्रत सोडावे. किंवा अगदी नाही जमलं तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही तुम्ही गणपतींना अर्पण करू शकता. तोही तुम्ही
अर्पण केला तरीही चालेल. शेवटी काय तर देव मनातील श्रद्धा आणि भाव पाहतो. जिथे भाव आहे तिथेच देव असतो. तर मंडळी, आता या पवित्र दिवशी उपाय आपण काय करावा, तर मनोकामना पूर्तीसाठी गणपती बाप्पांचा एक पंचाक्षरी मंत्र आहे, तो तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून म्हणायला सुरुवात करू शकता. मंत्र आहे नमो हेरंब. अगदी 2 शब्दांचा मंत्र, साधा सोपा आहे. हा मंत्र 21 वेळा पठण करावा. या मंत्राचं पठण तुमच्या राहत्या घरापासून तुम्ही अंगारकी चतुर्थीपासून ते दर मंगळवारी किमान 1 वर्ष ही सेवा आवर्जून करावी. यामुळे तुमची मनोवांछित इच्छा पूर्ण होईल. अगदी साधा सोपा उपाय आहे. श्रद्धा भक्तीने केल्यास अनुभव निश्चितच आपल्याला मिळतो. छोटासा मंत्र आहे आणि 21 वेळा आपण याचं पठण करावं. तोही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात करून दर मंगळवारी संपूर्ण 1 वर्ष, म्हणजे श्रावणात जर तुम्ही सुरू करताय तर अंगारकी चतुर्थीला पुढच्या श्रावणातील मंगळवारपर्यंत हा मंत्र आपण जप करावा. तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल. जसं की लग्न न जमणं, आर्थिक संकट असेल, घरामध्ये मनशांती मिळत नसेल, तर या सर्व अडचणी विघ्नहर्ता नक्कीच दूर करतील. ते विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या कृपेने तुमच्याही जीवनातील संकट, दुःख निर्विघ्नपणे नक्कीच दूर होतील. त्यामुळे आपण हा उपाय आवर्जून करावा. या उपायाने अनेक भक्तांना अनुभव हे देखील आलेले आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे नवीन वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थीचे व्रत तुम्हीही आचरण नक्कीच करा. यामुळे निश्चितच आपल्या जीवनात सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि जीवनातील जे संकट असतील, दुःख असतील, ते देखील निवारण होत असतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक वास्तुशास्त्रावर आधारित व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि तुम्हीही जर श्री गणेशांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः हा मंत्र लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.